Hello student, welcome in a chemistry lecture. Today we will discuss about the new point of alkyl halide. बघा आज आणखी एक अल्काइल हलाइड किंवा हॅलो अल्केन जो काही आपला युनिट सुरू आहे 12th केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिकचा युनिट आहे आणि याच्याबद्दल आणखी एक इंटरेस्टिंग रिएक्शन आज आपण स्टडी करणार आहे. खूप इंटरेस्टिंग रिएक्शन आहे बघा. दॅट इज इलिमिनेशन रिएक्शन. Elimination reaction. So first of all, today we will discuss about what is meant by elimination reaction. So एक असा क्वेश्चन लिहा, define elimination reaction. A reaction त्याची डेफिनेशन आहे elimination reaction ची. A reaction in which one or more substituents are removed from a parent reactant or molecule. जो काही तुमचा रिएक्टंट असणार आहे त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, एक किंवा जास्त सबस्टिट्यूएंट्स काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत. सो नाउ दॅट इज इलिमिनेशन ऑक्युअर. इलिमिनेट करणे म्हणजे रिमूव्ह करणे. इलिमिनेशन म्हणजे रिमूव्ह करणे. मग आता इलिमिनेशन रिएक्शन इन अल्काइल हॅलाइड, दॅट इज द फर्स्ट टाइप. सो नाउ कन्सिडर हियर CH2 single bond CH2 single bond X single bond H. So now that is our basic reaction. Write note on elimination reaction of alkyl halide. So एक बेसिक रिएक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतो, इन एलिमिनेशन रिएक्शन मध्ये हा जो काही तुमचा बीटा हायड्रोजन आहे बघा, हा तुमचा अल्काइल हलाइड म्हणजे हलाइड ॲटम. X stand for F Cl Br and I. फ्लोरीन तर घेत नाही, सो Cl Br आहे. सो नाव इथं तुमचा हलाइड ॲटम आहे. हलाइड ॲटम दॅट इज अवर फंक्शनल ग्रुप, कारण हा आपला मॉलिक्यूल कुठला आहे, अल्काइल हलाइडचा मॉलिक्यूल आहे. सो नाव दॅट इज युअर फंक्शनल ग्रुप. आणि फंक्शनल ग्रुप हा कुठल्या कार्बनला अटॅच असतो, अल्फाला. आणि अल्फाच्या समोरचा जो काही कार्बन असतो दॅट इज युअर बीटा कार्बन. आणि बीटा कार्बनला जो हायड्रोजन असतो दॅट इज नोन ॲज बीटा हायड्रोजन. ऑलवेज ध्यानात ठेवायचं. सो हा जो काही तुमचा राऊंड मध्ये केलेला आहे यक्स म्हणजे काय, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप अल्काइल हलाइडच्या मॉलिक्यूल मध्ये. आणि या अल्काइल हलाइडच्या मॉलिक्यूल मध्ये हा जेव्हा फंक्शनल ग्रुप झाला तर फंक्शनल ग्रुप कोणाला अटॅच असतो, अल्फा कार्बनला. आणि अल्फा कार्बन आणखी कोणाला अटॅच असतो, किंवा अल्फा कार्बनच्या समोर आणखी जो काही कार्बन असेल, या साईडला असेल, या साईडला असेल, वरती असेल, तर आपल्याला माहिती आहे या मॉलिक्यूलमध्ये या कार्बनला या साईडला राईट हँड साईडला तिथं काय अल्फा कार्बन, म्हणून हा झाला बीटा आणि हा झाला अल्फा. हलाइड ॲटम अल्फा कार्बनला अटॅच असतो आणि अल्फा कार्बन कोणाला असेल, बीटाला. सो नाव याची जेव्हा रिएक्शन होईल इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH पोटॅशियम हायड्रोक्साईड बनायचं याला. इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर अल्कोहोलिक KOH in presence of temperature काय होणार आहे. सो नाउ देर इज फॉर्मेशन ऑफ KCl plus CH2O and most important product is CH2 double bond CH2. ध्यानात ठेवायचं, हा एवढा मॉलिक्यूल काढून टाकायचा. हा एवढा मॉलिक्यूल काय करायचा, रिमूव्ह करायचा. हा बॉक्स रिमूव्ह करायचा आणि या दोन्ही कार्बन मध्ये काय करायचं, अल्फा बीटा मध्ये काय करायचं, डबल बॉन्ड फॉर्म करायचा. सो नाव याला तुम्ही असंही लिहू शकता सिंपल मध्ये की H हायड्रोहलाइड ऍसिड. आलंय लक्षात. सो नाव या रिएक्शनला कसं एक्सप्लेन करणार आहे, ही बेसिक रिएक्शन आहे, याचे एक्झाम्पल घेणार आहे आपण. सो ही सध्या बेसिक रिएक्शन आहे, आपण या बेसिक रिएक्शनला एक्सप्लेन करू सिंपल मध्ये. याला एक्सप्लेनेशन असं द्यायचं, वेन दॅट इज क्लोरो अल्केन म्हणजे दॅट इज हॅलो अल्केन ट्रीटेड विथ alcoholic KOH. When alloalkane is treated with alcoholic KOH,
इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर, इन प्रेझेन्स म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली बॉईल करावं लागतं, इथं बॉईल, याला उकळावं लागतं या सोल्युशनला. इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर प्रोड्यूस अल्किन अँड हॅलो ॲसिड, हॅलो हलाइड ॲसिड किंवा हॅलो हलाइड किंवा हॅलो ॲसिड. सो इथं हे हॅलो ॲसिड प्रोड्यूस होतं. काय होतं की सिंपलमध्ये हे जे काही तुमचा मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलमधला एक हलाइड ॲटम काढायचा आणि हलाइड ॲटमच्या समोरच्या कार्बनचा काय करायचा, हायड्रोजन काढायचा. सो नाव दॅट इज युअर अल्फा कार्बन बिकॉज इट इज अटॅच टू द हलाइड ॲटम अँड अल्फा कार्बनला जो कोणी अटॅच असेल तो असेल तुमचा बीटा कार्बन. सो इन इलिमिनेशन रिॲक्शन राईट डाऊन, नोट लिहून घ्या तिथं स्टार्ट करून. इन इलिमिनेशन reaction of alkyl halide, always elimination of beta hydrogen takes place. इन इलिमिनेशन ऑफ अल्काइल हलाइड, अल्काइल हलाइडचं जेव्हा इलिमिनेशन होईल तर त्या इलिमिनेशनमध्ये जे काही रिमूव्ह होणार आहे, तिथं रिमूव्ह होणार आहे तुमचे दोन म्हणजे तिथं रिमूव्ह होणार आहे बीटा हायड्रोजन. बीटा हायड्रोजन ऑलवेज काय होतो, रिमूव्ह होतो. सो नाव आणखी एक रिएक्शन घेणार आहे. सो नाव दॅट इज ऑल्सो एक रिएक्शन, एक आणखी घ्या, CH2Cl. आता हा आहे तुमचा क्लोरोप्रोपेन. द नेम ऑफ दॅट मॉलिक्यूल क्लोरोप्रोपेन. याची रिएक्शन जेव्हा तुम्ही KOH सोबत करणार, KOH, आणि हे कुठलं असेल, अल्कोहोलिक KOH, आणि तिथं टेम्परेचर देऊन काय करणार आहे तुम्ही, या मिक्सरला बॉईल करणार आहे. कन्सिडर करा तुम्ही एक घेतलंय बिकर, या बिकरमध्ये काय टाकला, क्लोरोप्रोपेन, आणि क्लोरोप्रोपेन सुद्धा काय टाकला, त्याच्यामध्ये काय टाकला, KOH, म्हणजे KOH पण टाकला आणि त्याला काय करून राहिले, हिटिंग करून राहिले. आफ्टर सम टाइम देर इज फॉर्मेशन ऑफ, आफ्टर सम टाइम काही वेळाने काय होणार आहे, तिथं फॉर्म होईल, काय होणार आहे, तिथं प्रोड्यूस होणार आहे आपले दोन मॉलिक्यूल. सो नाव दॅट इज युअर CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HCl. आता बघा काय होणार आहे, नेमकं बघा, हा जो काही हलाइड ॲटम आहे, हा हलाइड ॲटम क्लोरो. सो हलाइड ॲटमला अटॅच असणारा कार्बन असतो अल्फा कार्बन, आणि अल्फाच्या समोरचा असतो बीटा कार्बन, आणि बीटाच्या समोरचा असतो गॅमा कार्बन. अल्फा बीटा गॅमा या तऱ्हेनं पाहायला मिळतं. आणि एक ध्यानात ठेवा की जेव्हा वेन, याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रॉडक्ट पाहायला मिळेल, काही रिएक्शनमध्ये मेजर आणि मायनर प्रॉडक्ट असतील, बट इथं काय होणार आहे, हा जो काही बीटा हायड्रोजन आहे, इथं मी या CH2 ला कसं लिहितोय, या CH2 ला मी असं लिहू शकतो. या CH2 ला फक्त समजण्यासाठी सांगतोय मी, एकदा का समजलं की काही लिहायची गरज नाही. हा झाला तुमचा एक हायड्रोजन, आलं लक्षात. सो नाव हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन काय करायचा, एवढा बॉक्स रिमूव्ह करायचा. या हायड्रोजनला मी असंच राहू देतो, म्हणजे त्याला लिहत नाही. मग काय मिळेल तुम्हाला, CH3 CH CH2 CH3 CH CH2, आणि या CH2 आणि हा CH दिसलाय का, हा वाला CH आणि हा CH2, या दोघांमध्ये काय करायचा, डबल बॉन्ड फॉर्म करायचा. सो नाव दॅट इज युअर prop1 किंवा प्रॉपिन, आलं लक्षात, अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग या रिएक्शनला कसं एक्सप्लेन करणार आहे, when chloropropane is treated with alcoholic KOH in presence of some temperature, formation of propene plus HCl. किंवा असंही येऊ शकतो तुम्हाला, डायरेक्ट रिएक्शन येऊ शकते. हाऊ विल यू सिंथेसाइज propene from propane, that is chloropropane. हाऊ विल यू सिंथेसाइज, क्वेश्चन असा येईल तुम्हाला, हाऊ विल यू सिंथेसाइज दॅट इज prop1 फ्रॉम क्लोरोप्रोपेन. क्लोरोप्रोपेन पासून प्रॉपिन कसा सिंथेसाइज करणार, अशी सुद्धा तुम्हाला रिएक्शन येईल. ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, सांगावं लागणार आहे. आणखी समोर खूप आहे. आता एक ध्यानात ठेवायचं, एक नोट घ्या आणखी, इन वेन हलाइड, एक नोट आहे आणखी, वेन हलाइड ॲटम इन अल्काइल हलाइड
at its terminal. When halide atom in alkyl halide at its terminal, then in elimination reaction, only one product form. ओनली वन प्रोडक्ट फॉर्म. जसं या रिएक्शन मध्ये फक्त तुमचा प्रॉप इन एकच फॉर्म झालेला आहे. इथं या हायड्रोक्लोरिक ऍसिडचं घेणं देणं नाही. मी इम्पॉर्टंट प्रॉडक्ट बद्दल बोलतो, बाय प्रॉडक्ट बद्दल बोलत नाहीये. जेव्हा तुमचा हलाइड ॲटम हा टर्मिनलला असेल, सायक्लिक नाही, मध्ये नाही, इंटरमिडिएटला नाही, टर्मिनलला असेल, त्यावेळेस त्या रिएक्शन मध्ये तुमचा जो काही अल्किन फॉर्म होणार आहे, तो जो काही तुमचा अल्किन फॉर्म होणार आहे, याच्यामध्ये एकच प्रोडक्ट असेल. तिथं कुठलाही मेजर आणि मायनर प्रोडक्ट नसेल. बट व्हेन वी डिस्कस अबाउट द अनदर मॉलिक्यूल, सो देर आर टू टाइप ऑफ प्रोडक्ट. टुडे वी विल डिस्कस अबाउट दॅट. ओके, जसं बघा आता एक आणखी रिएक्शन्स घेणार आहे आपण. सो नाव another reaction, CH3 CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड X. इथं समजा ब्रोमीड घ्या, ब्रोमाइन घ्या तुम्ही. सो नाव इथं आता हा कसं आहे, हे एक एक्सेप्शन आहे. क्लोरो म्हणजे 2 ब्रोमोप्रोपेन हे एक एक्सेप्शन आहे. मी जर आता याला असं जर केलं, बघा CH2 CH सिंगल बॉन्ड Br single bond CH3, single bond CH3. When they are treated with the KOH in presence of temperature that is boil, and that is our alcoholic म्हणजे बेसिक घ्यायचं आहे. आता ऍक्च्युअल तो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, बेसच आहे. आलं लक्षात? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट मॉलिक्यूल? KOH. K स्टँड फॉर पोटॅशियम. 19 नंबरचा एलिमेंट आहे पेरियोडिक टेबल मध्ये. आणि हायड्रॉक्साईड त्याचं नाव आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. जसं सोडियम हायड्रॉक्साईड असतं सेम त्याच तऱ्हेनं त्याच्याच प्रॉपर्टी हा शो करतो. सो नाव दॅट इज अवर हलाइड ॲटम. आणि हलाइड ॲटमला कोण अटॅच असतो? बघा, हलाइड ॲटम ज्या कार्बनला अटॅच असतो, दोज कार्बन विच इज डायरेक्टली बॉन्डेड विथ द हलाइड ॲटम नोन ॲज अल्फा कार्बन. हा झाला अल्फा. आता हा झाला बीटा, हा आणि हा झाला बीटा डॅश. इथं 2 प्रकारचे बीटा कार्बन आहेत. कन्फ्यूज व्हायचं नाही. मोस्ट इम्पॉर्टंट सांगतोय की जेव्हा हा जो काही हलाइड ॲटम मध्ये असेल आणि तुम्हाला 2 बीटा कार्बन मिळतील अल्फाच्या समोर, या राईट हँड साईडला जा किंवा लेफ्ट हँड साईडला जा. बीटाच्या समोर गॅमा, गॅमाच्या समोर डेल्टा, इटा. सो नाव या तऱ्हेने तुम्हाला कार्बन ॲटम्स मिळतील. सो नाव वेन आता याच्यामध्ये एलिमिनेशन रिएक्शन काय होईल? सो याचं नेम आहे 2 ब्रोमो दॅट इज ब्युटेन. याचं नेम काय? 2 ब्रोमो ब्युटेन. वेन 2 ब्रोमो ब्युटेन इज ट्रीटेड विथ द KOH इन प्रेझेन्स ऑफ सम टेम्परेचर. आता होतं काय, हायड्रोजन तर तुम्ही इथंही काढू शकता, कारण इथूनही काढू शकता, दोन्ही ठिकाणी हायड्रोजन काढू शकता. कारण आपल्याला माहिती आहे इलिमिनेशन रिएक्शन मध्ये जी काही आपण नोट लिहिलेली आहे, इन इलिमिनेशन रिएक्शन अल्काइल हलाइड ऑलवेज इमिशन ऑफ बीटा हायड्रोजन टेक्स प्लेस. हा इथचा हायड्रोजन जाईल किंवा इथचा हायड्रोजन जाईल. हा झाला तुमचा अल्फा हायड्रोजन, कारण हा अल्फा कार्बनला अटॅच आहे. हा बीटा कार्बनला अटॅच असणारा बीटा हायड्रोजन दॅट इज अवर बीटा डॅश अँड बीटा. सर्वात पहिले आपण बीटावाला कार्बन काढू. सो नाव बीटावाला हायड्रोजन काढू. काय मिळणार आहे तुम्हाला? बीटा डॅश वाला करू रिमूव्ह, हा वाला करू. सो नाव CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. हा एक मॉलिक्यूल मिळेल. आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला मॉलिक्यूल मिळेल, इथं काढतो मी तो. हा वाला हायड्रोजन जर काढला तर हा हायड्रोजन जसा तसंच राहतील, म्हणजे इकडचा ग्रुप सेम, आणि हायड्रोजन हा रिमूव्ह करायचा. त्यामुळे तुम्हाला मॉलिक्यूल मिळेल CH2 CH2 CH डबल बॉन्ड CH2. मला बघू द्या व्हिडिओमध्ये येतंय का नाही येतंय ते. सो नाव व्हिडिओमध्ये येत आहे. सो नाव बघा, म्हणजे तिथं काय झालंय, 2 प्रकारचे हायड्रोजन आपण रिमूव्ह केले. एक केला बीटावाला आणि एक केला बीटा डॅशवाला. ओके, आणि इथं जो काही प्रॉडक्ट बनेल तो सिंपल मध्ये असणार आहे तुमचा HBr. इथं एक ॲज अ HBr म्हणून तुम्ही प्रॉडक्ट देऊ शकता. HBr हायड्रोजन ब्रोमिक ऍसिड. आलं लक्षात? मग इथं 2 प्रकारचे प्रॉडक्ट बनले, एक मेजर आणि एक
मायनर. एक कुठला बनला, मेजर आणि मायनर. सो ऑलवेज रिमेंबर दॅट अकॉर्डिंग टू द सेटझेप रूल, अकॉर्डिंग टू द सेटझेप रूल, एक ध्यानात ठेवायचं, एक रशियन सायंटिस्ट होता. ओके, तो काय म्हणायचा, सेटझेप रूल. सेटझेप रूल खूप इम्पॉर्टंट आहे. याने या रिएक्शन बद्दल माहिती दिली. मेजर कुठला आणि मायनर कुठला, याच्यापैकी मेजर असणार आहे तुमचा हा आणि मायनर असणार आहे हा. त्याचं नेम लिहू शकता तुम्ही. दॅट इज 1 2 3 ब्यूट टू इन. आणि इथं जो काही असणार आहे हा असणार आहे तुमचा दॅट इज ब्यूट 1 इन. मायनर ब्यूट 1 इन, मेजर ब्यूट 2 इन. मग हे कसं काय सांगितलं, तर हे सेटझेप होता एक रशियन सायंटिस्ट. त्याने सांगितलं द मेजर प्रोडक्ट is those when double bonded करा, double bonded carbon atoms, when double bonded carbon atoms attached to more substituted more alkyl group. When double bonded carbon atom attached to the more alkyl group, किंवा एकदम सिंपल तऱ्हेनं एका वाक्यात तुम्ही याला देऊ शकता, more substituted alkene is a major product. मेजर आणि मायनर म्हणजे हा जो काही मेजर असणार आहे हा होईल 80%, म्हणजेच मायनर असेल 20%. समजून राहिलं का? कन्सिडर करा, तुम्ही काय केलं, एक बिकर घेतलं, त्याच्यामध्ये हे रिएक्टंट टाकला 2 ब्रोमोब्युटेन अल्कोहोलिक KOH आणि त्याला हिटिंग केलं. त्याच्यानंतर काय झालं, त्याची तिथं 2 प्रकारे प्रॉडक्ट बनला. जो जास्तीत जास्त बनला असेल तो असेल मेजर प्रॉडक्ट आणि जो कमी बनला असेल तो असेल मायनर. मग मेजर किती बनला, 80% बनला, तर मायनर किती बनला, 20% बनला. मग मेजरच का, हाच प्रॉडक्ट मेजर का बरं बनला, कारण अकॉर्डिंग टू द सेटझेप रूल. येतं क्वेश्चन येऊन गेलेला आहे, डिफाइन द सेटझेप रूल विथ एक्झाम्पल. डिफाइन द सेटझेप रूल विथ एक्झाम्पल असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो नाउ कसं एक्सप्लेन करणार, हाऊ वी एक्सप्लेन दॅट the major product is those when the double bonded carbon atom attached to the alkyl group. When double bonded carbon atom, आता हे 2 आपले डबल बॉन्डेड कार्बन आहेत, कारण यांच्यामध्ये काय डबल बॉन्ड आहे. सो नाउ हे जे काही डबल बॉन्डेड कार्बन ॲटम्स आहेत, हे डबल बॉन्डेड कार्बन ॲटम या एका अल्काइल ग्रुपला अटॅच आहेत, या अल्काइल ग्रुपला अटॅच आहेत. म्हणजे या मॉलिक्यूलमध्ये हा जो काही मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलमध्ये 2 अल्काइल ग्रुपला डबल बॉन्ड अटॅच आहे. आलं लक्षात? आणि नंतर या मॉलिक्यूलला पाहायचं तर इथं हे 2 डबल बॉन्डेड कार्बन ॲटम आहेत, हे वाले दिसले का, हा CH2 आणि त्याला अटॅच CH, हे डबल बॉन्डेड, पण हे एकाच अल्काइल ग्रुपला अटॅच आहे. हा कार्बन कुठल्याच अल्काइल ग्रुपला अटॅच नाही. त्यामुळे इथं फक्त एक अल्काइल ग्रुप, इथं 2 अल्काइल ग्रुप. मोर द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप, मोर इज द सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. सबस्टिट्यूटेड म्हणजे काय, डबल बॉन्डला जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असणे. जेवढे जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतील तेवढा तो काय असणार आहे, तुमचा मेजर प्रॉडक्ट असणार आहे. सो मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज अ मेजर प्रॉडक्ट. म्हणजे एक होईल हा 80% फॉर्म आणि हा होईल 20% फॉर्म. समजून राहिला? सो याचं नाव असणार आहे दॅट इज ब्यूट 2 इन, याचं असणार आहे ब्यूट 1 इन. सो हाऊ वी कॅन एक्सप्लेन दॅट इन याला कसं एक्सप्लेन करणार आहे, when 2 bromobutane is treated with the KOH in presence of some temperature, formation of a major product according to the Setzep rule. According to the Setzep rule, that is a but 2-ene is a major product. Percentage of formation that product is 80%, while minor product is the but 1-ene. डबल बॉन्ड आहे, एक पहिल्याला एक दुसऱ्याला मिनिमम नंबर देतो आपण, ते सर्व माहिती आहे तुम्हाला. सो नाउ दॅट इज युअर but 1-ene, that is but 2-ene. So that is but 1 is our minor product, hence the percentage of formation that is
20%. समजून राहिलं या तऱ्हेनं. आणि बुकमध्ये एक लाईन दिलेली आहे मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्टच्या बद्दल, ते आपण घेणार आहे. सो बघा तिथं काय दिलेलं आहे, R2C डबल बॉन्ड CR2 that is the most stable as compared to the R2C double bond CHR less stable. Again RC double bond C single bond R that is CH okay, that is less stable. आणखी एक दिलेला असेल तिथं R that is CH डबल बॉन्ड CH2. ही एक स्टॅबिलिटी ऑर्डर दिलेली आहे, काही कमी जास्त असू शकतं, फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. याचं म्हणणं काय, हा जो काही डबल बॉन्ड कार्बन आहे याला हे 2 अल्काइल ग्रुप आहे. R स्टँड फॉर अल्काइल ग्रुप, हा एक, आणि नंतर याला सुद्धा 2 अल्काइल ग्रुप. म्हणजे टोटल अल्काइल ग्रुप 1 2 3 4 जेवढे जास्त अल्काइल ग्रुप असतील डबल बॉन्डला तेवढा तो स्टेबल राहतो. सो ना पुन्हा एक, हा 1 2, हा एक अल्काइल ग्रुप, हा एक अल्काइल ग्रुप, म्हणजे पहिल्या मॉलिक्यूल जास्त स्टेबल, दुसऱ्यामध्ये 3च अल्काइल ग्रुप आहे, कारण एका बाजूला हायड्रोजन आहे, चौथ्या बाजूला अल्काइल ग्रुप. दिसला का, हा चौकोनी डब्यामध्ये मी दाखवलेला आहे हायड्रोजन. आलाय का लक्षात? म्हणजे इथं किती अल्काइल ग्रुप आहेत, 3, म्हणून सेकंड वाला कमी स्टेबल. आणखी एक अल्काइल ग्रुप कमी झाला, कारण इथं कोण आहे, हा कार्बन आहे. इथं एक अल्काइल ग्रुप, इथं एक हायड्रोजन, हा इथं एक हायड्रोजन, आणि हा इथं एक अल्काइल ग्रुप. म्हणजे अल्काइल ग्रुपची क्वांटिटी कमी होऊन राहिली, त्यामुळे काय होऊन राहिलं तिथं, स्टॅबिलिटी ऑर्डर सुद्धा काय होऊन राहिली, डिक्रीज होऊन राहिली. हे लक्षात घ्या. म्हणून तो सेट जे म्हणे, तो काय म्हणे, तो म्हणे more the substituted alkene is the major product. What is mean by more substituted? More the number of alkyl group. म्हणजे पहिला वाला हा मोस्ट स्टेबल आहे, म्हणून तो काय असणार आहे, मेजर प्रॉडक्ट. जेवढा जास्त स्टेबल प्रॉडक्ट असतो ना तेवढा तो जास्त फॉर्म होतो. मोर द स्टॅबिलिटी मोर द क्वांटिटी, मोर द स्टॅबिलिटी मोर द क्वांटिटी. सो